शुरू करते हैं। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर आपण जो व्हिडिओ आज बनवलेला आहे तो सध्याला Instagramला खूपच जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. तर व्हिडिओ तर तुम्ही डेमोमध्ये बघितलाच आहे. तर तोच व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये कसा एडिट करायचा ते सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 2 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. पहिला जो आहे तो इथे सुपर VPN आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते CapCut आहे, ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाईड केलेलं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला VPN जे असेल ते कनेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे. तर आपली VPN जी आहे ती कनेक्ट आहे, तुम्ही कनेक्ट करून घ्यायची. त्यानंतर जे CapCut ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर जस्ट इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून तुमचा जो न्यू प्रोजेक्ट आहे तो इथे क्रिएट करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे जो मी बिटमार्क दिला आहे तो बिटमार्क अशा प्रकारे ॲड करायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे इथे टच करून अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही बिटमार्क आहे तो इथे ॲड झालेला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला जस्ट पहिल्यांदा इथे बीट कट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बीट तुम्ही पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती तुमचा जो बीट असेल तो अशा प्रकारे कट करायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे बघू शकता पूर्णपणे ब्लॅक झाल्यावरती तुम्हाला इथे बीट जो आहे तो इथे स्प्लिट करून कट करून टाकायचा आहे. तर अशाच प्रकारे पुढील सर्व बीट असतील ते तुम्हाला इथे कट करायचे. तर बघू शकता आपले सर्व बीट इथे कट करून झालेले आहेत. तर त्यानंतर पहिल्या बीटवरती येऊन पहिल्या बीटवरती टच करायचं आहे. खालती तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसून येईल. त्यामधील तुम्हाला इथे रिप्लेसचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करून मी ऑल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड केलेला आहे. तो व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर त्याचा जो व्हॅल्यूम असेल तो इथे तुम्हाला 0 करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर जो दुसरा बीट आहे त्यावर टच करून तुम्हाला रिप्लेसच्या ऑप्शनवरती जाऊन तुमचा एक फोटो असेल तो इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढील सर्व जे बीट आहेत ते तुम्हाला रिप्लेस करून तुमचा जो फोटो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे सर्व फोटो ॲड झाल्यानंतर खालती एक तुम्हाला ॲड ऑडिओचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून इथे एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती जाऊन तुमचा जो बीटमार्क मी तुम्हाला दिलेला आहे तो जस्ट इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर जो म्युझिक असेल तो एक्स्ट्रॅक्ट होणार आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला जो फोटो आहे बघू शकताय तुम्ही दुसरा फोटो आहे त्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खालती खूप सारे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला इथे कॉपीचा एक ऑप्शन आहे त्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जस्ट अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर खाली इथे ओव्हरलेचा एक ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर ती जी इमेज असेल त्याच्या प्रकारे ओव्हरलेला ॲड होऊन जाणार आहे. त्यानंतर होल्ड प्रेस करून अशा प्रकारे थोडंसं पुढं आणायचं तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही सेम फोटो तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरलेला ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ह्याची लेंथ अशा प्रकारे आपल्या बीटपर्यंत ठेवायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर ओव्हरलेच्या फोटोला ॲड करून तुम्हाला खाली कटआउटचा एक ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिमूव्ह बॅकग्राऊंडचा एक ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला जो बॅकग्राऊंड आहे फोटोचा तो इथे रिमूव्ह झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जस्ट अशा प्रकारे सुरुवातीला एक कीफ्रेम ॲड करायची आहे. त्यासाठी बॅक निघून अशा प्रकारे तुम्ही कीफ्रेम एक ॲड करायची. त्यानंतर अशा प्रकारे फोटोच्या शेवटला एक कीफ्रेम ॲड करायची. त्यानंतर सुरुवातीच्या कीफ्रेमवरती येऊन तुम्ही अशा प्रकारे लेफ्ट साईडला फोटोला असेल ते अशा प्रकारे मूव्ह करायचं आहे. बघू शकता आपला जो ॲनिमेशन आहे तो आपण दिलेला आहे. त्यानंतर ग्राफवरती जाऊन जस्ट तुम्हाला अशा प्रकारे लोड होईल. त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा जो ग्राफ आहे तो इथे अप्लाय करायचा. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर अशाच प्रकारे सेकंड फोटोला पण टच करून तुम्ही अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरलेला आणायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर होल्ड प्रेस करून अशा प्रकारे पुढच्या साईडला तुम्हाला आणायचं. त्यानंतर अशा प्रकारे याची लेंथ अशा प्रकारे बीटपर्यंत ठेवून तुम्ही फोटोवरती टच करून अशा प्रकारे कटआउटवरती जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड जो असेल तो अशा प्रकारे रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एक कीफ्रेम द्यायची आणि शेवटी एक कीफ्रेम द्यायची. त्यानंतर सुरुवातीची कीफ्रेम येऊन तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्या फोटोला असेल तर तुम्ही खालच्या साईडला अशा प्रकारे
आणायचा आहे. त्यानंतर जस्ट तुम्हाला ग्राफवरती जाऊन सेकंड नंबरचा जो ग्राफ असेल तो इथे अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. बघू शकता आपला जो कटआउट इफेक्ट आहे तो तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे सर्व इमेज जे असतील ते तुम्हाला अशा प्रकारे अशा प्रकारे आता ती तिसरी इमेज आहे बघू शकता त्यावरती त्याच्यावरून अशा प्रकारे कॉपी करायची आहे. त्यानंतर त्याला जे असेल ते ओव्हरलेला आणायचे. त्यानंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून थोडंसं पुढं आणून अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला कटआउटवरती जाऊन जो बॅकग्राऊंड असेल तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. त्याला जस्ट अशा प्रकारे फुल स्क्रीनला ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला ही इमेज देखील. तर जस्ट आता ह्याला की फ्रेम ॲड करायची. त्यास सुरुवातीला एक की फ्रेम आणि शेवटी एक की फ्रेम द्यायची तुम्हाला. तर सुरुवातीची की फ्रेम असेल ती अशा प्रकारे आता लेफ्ट साईडला आणायची तुम्हाला. त्यानंतर ग्राफमध्ये तुम्हाला रेग्युलरमध्ये आपला सेकंड नंबरचा जो ग्राफ आहे तो इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. तर आता आपली राहिली शेवटची इमेज, त्याला देखील सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे. पहिल्यांदा तर कॉपी करायची, त्यानंतर तुम्हाला त्याला ओव्हरलेला आणायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे प्रेस करून अशा प्रकारे पुढच्या साईडला आणून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट असेल तर तुम्हाला इथे कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर कटआउटवरती जाऊन बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर की फ्रेम ॲड करायचा आहे तुम्हाला 2. तर सुरुवातीची की फ्रेम असेल ती अशा प्रकारे वरच्या साईडला न्यायची शेवटची इमेजची. त्यानंतर ग्राफवरती जाऊन आपला सेकंड नंबरचा जो ग्राफ आहे तो अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व इमेजवरती येऊन अशा प्रकारे इफेक्टवरती जाऊन जस्ट इथे बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. तर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये इथे फ्रेगामेंट अशा प्रकारे बघू शकताय. फ्रेगामेंट क्लोन नावाचा एक इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे. त्याची लेंथ आपल्या फोटोपर्यंत वाढवून घ्यायची. अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती तुम्हाला तो इफेक्ट असेल तो अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे. सॉरी, बॉडी इफेक्टमध्ये आहे तो इफेक्ट आपला. तर बॉडी इफेक्टमधला फ्रेगामेंट क्लोन जो इफेक्ट आहे तो प्रत्येक फोटोवरती तुम्हाला येते. अशा प्रकारे जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला दुसऱ्या बीटवरती येऊन जस्ट इथे इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये अशा प्रकारे दिसून येईल. बघू शकता शेक नावाचा एक इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे. जस्ट ह्याला ॲडजस्टवरती जाऊन ह्याची जी स्पीड असेल ती तुम्हाला 15% ठेवायची आणि इंटेन्सिटी पण तुम्हाला इथे 15% ठेवायची आहे. नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. पुन्हा तुम्हाला त्याच बीटवरती येऊन एकदा व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये खाली दिसून येईल. बघू शकता ब्लॅक प्लस 2 नावाचा एक इफेक्ट तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. तर आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. तर व्हिडिओचा डेमो बघू शकताय तुम्ही. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर एवढं झाल्यानंतर जस्ट आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक एक्सपोर्टचा बटन आहे त्यावरती टच करून जस्ट इथे व्हिडिओ जो असेल तो तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.